संस्था कोणाच्या, त्या संस्था कोणत्या परराज्यातल्या लोकांनी ताब्यात घेतल्या, त्यामध्ये भ्रष्टाचार कशा पद्धतीनं चाललेला आहे हे तर खरं म्हणजे जग जाहीर आहे। एवढंच नाही, NCCFचे अध्यक्ष सुद्धा गुजरातचे कोणतरी मोठे पुढारी म्हणतात ते आले होते, तेव्हा त्यांनी मान्य केलं, अहवाल तयार झाला आणि अहवाल दाबून ठेवण्यात आला। आता आपल्या सुद्धा इथल्या सहकार विभागानं अभ्यास केला, तफावत आढळली, त्यांना घोटाळे आढळले, अहवाल दाबून ठेवला। तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? शेतकऱ्याची पिळवणूक करता। आज जर आपण पाहिलं 2000 रुपये क्विंटलला खर्च येतोय। किती बाजार वाढले, खताचे बाजार काय, पेस्टिसाइड सगळ्या बाजार हे पाहिल्यानंतर, त्याचे श्रम पाहिल्यानंतर, कष्ट पाहिल्यानंतर आज 1000, 1100, 1200 मध्ये जात आहेत। हे मात्र व्यापाऱ्याकडून खरेदी करतायत। याला कसलं शेतकऱ्याला मदती करता नाहीये, शेतकऱ्याची पिळवणूक करण्याकरता चाललेले। 3000 रुपये बाजार मिळाला तरच काहीतरी होऊ शकतं, ही वस्तुस्थिती आहे। साहेब, आपण नाफेड आणि NCCFच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे आणि एकूणच केंद्राचे अधिकारी आणि राज्याचे अधिकारी सुद्धा यामध्ये आहेत असं एक आरोप केलेला आहे। आपल्याला काय माहिती मिळाली या संदर्भात? नाही, यामध्ये आता माहिती आणखी काय पाहिजे? खरं म्हणजे याच्यामध्ये चौकशी करा ना, सगळं बाहेर येईल, कागदावर येईल। अहवाल तर तयार झालेलेच आहे आणि जो भ्रष्टाचार चालला त्याचा माहिती काय मिळाली, लोकांनी अनुभव घेतले, ते शेतकऱ्याकडून तुम्ही खरेदी करीत नाही। तुम्ही अवसायनात गेलेल्या संस्था खरेदीला दिल्या, या खरे का नाही? काय क्षमता होती त्यांची? एक तर अवसायनात गेल्या, लिक्विडेशनमध्ये, त्या संस्था आता खरेदी करतात। दुसरं असं, ज्या संस्थाला खरेदीला दिलं तुम्ही, त्या संस्था त्यांची क्षमता आहे का खरेदीची? याचा अर्थ कोणतरी दुसराच चालवतोय। ते चालवणारे परराज्यातले कोणतरी लोक आता इथं उतरलेले पैसे घेऊन, आणि ते भ्रष्टाचाराचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे। तुमच्या कांदा बटाटा संस्था ही जुनी संस्था आहे आपली इथे, तिचा म्हणजे आज 75 वर्षापेक्षा जास्त कालखंड ती इथं काम करते। त्यांनी परवानगी माहिती त्यांना दिली नाही, तुम्ही कोणाला तरी जे आहेत बगलगतचे त्यांना देता परवानगी, त्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करता। हा अनुभव आहे आमचा। आता कागदावर कसा आणायचा, अहवाल कसा करायचा, हे तुम्ही पाहिलं पाहिजे सरकार म्हणून। आणि जे भ्रष्टाचारामध्ये आहे, ज्या चुकीचे निर्णय घेतले जातात, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। जे पैसे खरेदी आतापर्यंत झालेली आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा 3000 रुपयांनी पैसे दिले पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे सगळ्यांचं। आज तुम्ही एकूणच मोर्चात काढलेला आहे, या सगळ्या मोर्चानंतर पुढची भूमिका काय असणार आहे जर कारवाई नाही झाली? नाही, आहे का, चांदवडला सुद्धा कांदा परिषद ठेवलेली आहे 20 तारखेला। अपेक्षा आहे की त्यातून काहीतरी निर्णय होतील, शेतकरी एकत्रित येतील। आणि आपल्या सगळ्यांना अनुभव आहे का नाशिक नसतं, नाशिकचा शेतकरी देशाचं नेतृत्व करणारे शेतकरी नाशिकचे असतात, हे आपण अनुभव घेतलेला आहे। त्यामुळं एकदा इथला शेतकरी उठला तर मात्र कठीण होत असतं, हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। आम्ही अजून तरी व्यवस्थित पद्धतीनं सांगतोय, शांततेच्या मार्गाने सांगतो, पण तो शेतकऱ्याचा तरुण पोरगा बाहेर जर टिकोरं घेऊन आला तर कसं करणार तुम्ही? तो जर टिकोरं घेऊन बाहेर फिरायला लागला तर कठीण होईल सरकारचं बी। नाहीतरी चोरीचे मतं घेऊनच तुम्ही गेले सत्तेवर। अरे गेले तर कमीत कमी करा काहीतरी हिताचं, सगळीच गोष्टी वाईट कशा करता? तर अशा पद्धतीचं आज मोर्चा जे आहेत काँग्रेसच्या वतीने कांद्याच्या मुद्द्यावरती नाशिकच्या नाफेड कार्यालयावरती हे काढण्यात आलेलं आहे। एकूणच वेगवेगळे मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरती लवकरात लवकर जे ते उपाययोजना केले पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। त्यामुळे आगामी काळात सरकारच्या वतीने आज ज्या मोर्चा काढण्यात आलेला आहे, या सगळ्या मोर्चाच्या मागण्यासंदर्भात काय काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज।